नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण बोलणार आहे इफेक्ट ऑफ बी टाईप ग्राफाईट ऑन कास्टिंग मशनॅबिलिटी. कास्टॅनमध्ये बी टाईप ग्राफाईट जर आलं आपल्या मायक्रोस्ट्रक्चरमध्ये तर त्याचा मशनॅबिलिटीवरती काय परिणाम होऊ शकतो ह्याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. बेसिकली एक प्रश्न मला विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी ज्यावेळेस देत होतो त्यावेळेस मला वाटलं की हा व्हिडिओ रूपानं पण हा आपण प्रश्न जर मांडला, त्याचं उत्तर आपण मांडलं तर नक्कीच अनेक लोकांना याचा फायदा होईल. आणि म्हणून आजचा व्हिडिओ मी इथं तयार केलेला आहे. Presence of B-type graphite in gray cast iron has significant influence on the machinability of material. बी टाईप ग्राफाईटचा ग्रे कास्टॅनच्या मशिनेबिलिटीवरती मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएंस होतो. इट हैव लॉट ऑफ इन्फ्लुएंस, उसका काफी ज्यादा परिणाम होता है. और बी टाइप ग्राफाइट जब भी आता है तो माइक्रो स्ट्रक्चर आपका जो है उसमें जब भी बी टाइप ग्राफाइट मिलता है आपको तो उसका मशीनेबिलिटी जो है वो हैम्पर हो जाता है, वो खराब हो जाता है, उसके ऊपर उसका परिणाम होता है. तो कैसे होता है, क्यों होता है, इसके बारे में हम बात करेंगे. What is B-type graphite in gray cast iron? Graphite can be in different form or morphology. ASTM A247 के हिसाब से अगर हम बात करेंगे तो ए टाइप ग्राफाइट इज युनिफॉर्म फाइन वेल फाइन डिस्ट्रीब्युटेड फ्लेक्स. ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म ग्राफाइट मिळतं, वेल फाईन ग्राफाइट असतं, वेल डिस्ट्रीब्युटेड फ्लेक्स असतात आणि आयडियल फॉर मशनॅबिलिटी. म्हणून आपण नेहमी म्हणतो की मला ए टाईप मॅक्सिमम ए टाईप ग्राफाइट पाहिजे. दुसरं असतं बी टाईप ग्राफाइट, ज्याच्यामध्ये रोझेट किंवा क्लस्टर्ड फ्लेक्स असतात, ऑफन सीन इन कास्टिंग विच स्लो सॉलिडिफिकेशन ऑन नियर चिल झोन. ह्याच्यामध्ये रोझेट क्लस्टर किंवा फुलासारखं एक स्ट्रक्चर आलेलं असतं आणि कास्टिंग बेसिकली स्लो सॉलिडिफिकेशन जिथं होतं तिथं तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर बघायला मिळतं किंवा चिल्ड झोन, नियर चिल्ड झोनमध्ये ही स्ट्रक्चर बघायला मिळतं. बेसिकली स्लो सॉलिडिफिकेशन होतं त्यावेळेस तुमचा कार्बन इक्विव्हॅलंट वाढलेला असतो, इनॉक्युलेशन प्रॉपर झालेलं नसतं. हे बेसिक कारणं असतात त्याची. त्यानंतर सी टाईप ग्राफाईटमध्ये पण लार्ज फ्लेक्स असतात, कोरस फ्लेक्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला भाल्याच्या प्रकारे तुम्हाला फ्लेक्स बघायला मिळतात. आणि बेसिकली ह्याच्यामध्ये कार्बन हा जो फॅक्टर असतो त्याचा मेजर रोल असतो. कार्बन ह्याच्यामध्ये हायर साईडला असल्यामुळे एक्सेस ग्रॅफिटायझेशन होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सी टाईप ग्राफाईट बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये आपण डी आणि ई टाईप घेतलेलं नाहीये, कारण डी आणि ई टाईप हे आपल्याला बिलकुलच लागणार नाही आहेत. डी आणि ई हे अवॉइडेबल आहेत, हे अजिबात तुमच्या कास्टिंगमध्ये नको आहेत, कस्टमरला ते चालत नाहीत. पण त्याचं प्रमाण हे अगदी कमीत कमी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण त्याची कारणं जी आहेत ती आपण नेहमी आपण बघत असतो की वेगवेगळ्या कारणामुळे हे जे ग्राफाईट येतात त्यातला बी टाईप जो ग्राफाईट आहे त्याचा मशनॅबिलिटीवर काय परिणाम होतो हे आज आपण बघतोय. आणि हे जे फॅक्टर्स आहेत, जर माझ्या कास्टिंगमध्ये बी टाईप आलं तर त्याचा काय इफेक्ट हा होऊ शकतो, टूल वेअरवरती काय इफेक्ट होऊ शकतो, तर तुमचं टूल वेअरिंग आहे हे वाढतं. ह्याचं टूल वेअरिंग हे फास्ट होतं. नॉन युनिफॉर्म ग्राफाईट कॉजेस मोर अब्रेसिव्ह वेअर. नॉन युनिफॉर्म ग्राफाईट असल्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि टूल वेअरिंग तुमचं फास्ट होतं. सरफेस फिनिश जो आहे तो पोर होतो, कारण इरेग्युलर चिप फॉर्मेशन होतं, इंटरप्टेड कट निघतो आणि त्यामुळे तुमचा सरफेस फिनिश हा खराब होतो. त्याचप्रमाणे चिप फॉर्मेशन मगाशी म्हणलं तसं जे आहे ते इंटरप्टेड कट झाल्यामुळे इरॅटिक होतं. बी टाईप लीड्स टू डिसकंटिन्युअस चिप्स, म्हणजे एकसारखे चिप्स मिळत नाही, डिसकंटिन्युअस चिप्स होतं, व्हायब्रेशन होतं. त्याचप्रमाणे कटिंग फोर्सेस जर बघायला गेलं तर हायर व्हेरिएबिलिटी लागते, म्हणजे आपल्याला कटिंग फोर्सेस जास्त लावावे लागतात. आणि क्लस्टर्ड फ्लेक्स कॅन बी कॉज इनकन्सिस्टंट हार्डनेसमध्ये व्हेरिएशन असतं, त्यामुळे तुमचा जो कटिंग फोर्स आहे तुम्हाला जास्त द्यावा लागतो. टूल लाईफ त्याच्यामुळे तुमचं कमी होतं, टूल लाईफ रिड्यूस. अनइवन स्ट्रक्चर ऍक्सेलरेट्स फ्लँक वेअर अँड चिपिंग. जे मायक्रोस्ट्रक्चर आहे ते अनइवन होतं, ते हार्डनेस अनइवन होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे टूल लाईफ आहे हे टूल लाईफ तुम्हाला अपेक्षित टूल लाईफ मिळत नाही, ते कमी मिळतं. थर्मल कंडक्टिव्हिटी ही ए टाईपपेक्षा नेहमीच कमी असती, लोअर असती आणि त्याच्यामुळे लोकलाइज हीट बिल्टअप होतं. आणि वेअरिंग हे जे आहे हे वेअरिंग फास्ट व्हायला सुरुवात होती. आणि हे सगळे जर इफेक्ट तुम्ही बघितले तर मला वाटतं हे सगळे निगेटिव्ह इफेक्ट आहे. टूल लाईफ तुमचं कमी होतं, वेअर अँड टिअर वाढतं, सरफेस फिनिश खराब होतो, हार्डनेसमध्ये इनकन्सिस्टन्सी आहे. त्याचप्रमाणे थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ही थर्मल कंडक्टिव्हिटी सुद्धा तुमची कमी होती.
आणि ह्या सगळ्या गोष्टीचा नक्कीच मला वाटतंय कुठंतरी परिणाम या तुमच्या मशनॅबिलिटीवरती पण होतो. आणि त्यामुळं जी मशनॅबिलिटी तुम्हाला मिळते ती तितकी चांगली मिळत नाही. त्यामुळं बी टाईप ग्राफाईट हे तुम्हाला नको आहे हे लक्षात घ्या. जर समरी याची आपण बघायला गेलो तर बी टाईप ग्राफाईट इन ग्रे कास्ट आयर्न रिड्युसेस मशनॅबिलिटी ॲज कम्पेअर्ड टू ए टाईप. मशनॅबिलिटी कमी करते ॲज कम्पेअर्ड टू ए टाईप ग्राफाईट. It causes more tool wear, inconsistent cutting performance, and poor surface quality. Preferred graphite for machinability is A type. नेहमीच आपण म्हणतो की प्रिडॉमिनेटली ए टाईप ग्राफाईट पाहिजे म्हणून, कारण ते फाईन असतं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड फ्लेक्स असतात. आणि त्याच्यामुळं जे तुम्हाला मशनॅबिलिटी मिळणार आहे ती चांगली मिळते, मायक्रोस्ट्रक्चर चांगलं मिळतं, वेअर अँड टेअर कमी होतो, आणि टूल लाईफ इम्प्रूव्ह होतं. कास्टिंगचा हार्डनेस आहे तो कन्सिस्टंट मिळतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला ए टाईप ग्राफाईट हवंय. आपल्याला बी टाईप ग्राफाईट किंवा सी टाईप ग्राफाईट नको आहे. बी टाईपचा आपण बघितलं इथं की काय परिणाम होतो. तर बी टाईप ग्राफाईट कमी करण्यासाठी प्रयत्न करा. ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आहे की ग्राफाईट हे टाईप्स आपल्याला जे ए टाईप, बी टाईप, सी टाईप, डी आणि ई टाईप ह्याच्यामध्ये जर आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर हे कसे कंट्रोल करायचे, काय कारणामुळं बी टाईप येतं, काय कारणामुळं सी टाईप येतं, ते कमी करण्यासाठी काय आहेत ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आशा आहे. एवढं सांगून मी हे आजचा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.